Praise the Lord. हालेलुया. Thank you, Jesus. Thank you. धन्यवाद देव बाप्पा, Thank तुझे you, Lord. आभार. Faithful is our God, विश्वासू आहे आपला देव. आमेन. and faithful should be His people. आणि त्याचे लोक पण विश्वासू असले पाहिजेत. Amen. देव असा तर त्याची मुलं कशी असावीत? Leaving it in the sovereign hands of God. देवाच्या सामर्थ्यशाली हाताखाली जगणे किंवा सोडणे. Leaving it in the sovereign hands of God. देवाच्या हाती सर्व काही सोपवणे. Amen. आमेन. We'll open our Bibles to Deuteronomy chapter 29 verse 29. अनुवाद याचा 29वा अध्याय आणि त्यातलं 29व वचन सगळ्यांनी काढा प्लीज. Now I think so we will open 2 Timothy 4:20. नाही मला असं वाटतं 2 तिमोथी 4:20 आपण काढूयात. 2 Timothy chapter 4 verse 20. 2 तिमोथी 4:20. Erastus stayed in Corinth, but I left Trophimus sick in Miletus. 2 तिमोथीचा 4था अध्याय आणि त्यातलं 20व वचन. एरास्त कनिंथात राहिला आणि त्रफीम आजारी होता, त्याला मी मिलेतात ठेवले. Amen. आमेन. Hard words. शब्द थोडे कठोरच झाले नाही का? See, Bible says the secret things belong to the Lord. बायबल म्हणतं गुप्त गोष्टी देवाच्या मालकीच्या आहेत बेटा. But we will try to find out what happened with Trophimus. पण आपण प्रयत्न करू, हा जो त्रफीम नावाचा माणूस आहे त्याच्या जीवनात असं काय झालं? Why was he sick? का तो असा आजारी पडला? When he was around the great apostle Paul. जेव्हा एवढ्या महान प्रेषित पॉलच्या अवतीभोवती हा त्रफीम होता, मग असा आजारी कसा पडला एवढा? And so here God is about to explain the mystery of your unfinished business. तर इथे देव तुमची जी अर्धवट राहिलेली कामं आहेत त्याच्या मागचं गुपित प्रगट करायच्या बेतात आहे. And so sometimes कधी कधी we find ourselves standing in the middle of a divine contradiction. आपल्यालाही असं आढळतं की आपण एखाद्या दैवी विरोधाभासामध्ये उभे आहोत, Where our faith is very high, जिथे आपला विश्वास तर फार मोठा आहे, but पण our reality is heavier. वास्तविकता त्याच्याहून जड आहे. विश्वास मोठा आहे पण वास्तविकता त्याच्याहून मोठी आणि जड आणि भारी आहे. And so there are some questions every believer asks. काही प्रश्न प्रत्येक बिलीवर माणूस विचारतो, If not now, sometime. आता नाही तर परत कधीतरी. Why are some people healed instantly काही लोक लगेच बरी होतात का बरं, while others wait? आणि काही माणसांना वाट पाहावी लागते, असं का बरं? Why do faithful servants of God sometimes suffer more than careless people? काही देवाच्या विश्वासू आणि इमानी सेवकांना निष्काळजीपूर्वक जगणाऱ्या बिलीवर लोकांपेक्षाही जास्त त्रास सोसावे लागतात. काही देवाच्या अतिशय इमानी आणि विश्वासू सेवकांना का? Why do great men of God pray sincerely, का देवाचे महान सेवक अगदी प्रामाणिकतेनं प्रार्थना करतात, yet तरी some situations remain unfinished? काही परिस्थिती त्यांच्यासाठी अर्धवटच न संपलेल्या राहतात का? So today we are going to step into one of the deepest mysteries noted in the scriptures. तर आज शास्त्रवचनामध्ये एक जे गहन गुपित असं आपल्याला दिलेलं आहे त्यात थोडा प्रवेश आपण करणारच आहोत. It's not a message about the absence of faith. आणि विश्वास गैरहजर होता किंवा विश्वास त्यांच्यामध्ये नव्हता अशी ही काही बाब नाहीये. It's about trusting the sovereignty of God. पण देव साम्राज्य करता आहे त्याच्यावरती विश्वास ठेवणे. Even when heaven chooses a process instead of an instant miracle. जेव्हा स्वर्ग एखादी प्रक्रिया निवडत आहे, म्हणजे तात्कालिक चमत्कार मिळवण्याच्या ऐवजी जेव्हा स्वर्ग एखादी प्रक्रिया निवडत आहे त्यातून जाणे. Amen. Amen. And so here we see the apostle Paul, इथे आपण पाहतो प्रेषित पॉल आहे, a man who shook islands, असा माणूस ज्याने बेट हलवली, a man who raised the dead, असा माणूस ज्याने मेलेल्याला परत जिवंत केलं, a man who cast out demons, असा माणूस ज्याने लोकांमधले दुरात्मे लेफ्ट आणि राईट काढले, who had power even
stored in handkerchiefs. आणि असा माणूस की ज्याच्या हात रुमालामध्ये सुद्धा सामर्थ्य भरलेलं असायचं की कोणाला हात लावू दे ह्याला तो बरा होईल. But here we see पण इथे आपण पाहतो he walks away from a loyal companion तो एका इमानी साथीदारापासून दूर होतो who is still burning with fever. जो अजूनही तापाने फणफणलाय. And Paul could do nothing about it. आणि पॉल त्याच्याविषयीनं काहीच करू शकत नाहीये. I mean, it does not mean the anointed failed. याचा अर्थ असा नाही की अभिषेक कुठेतरी निकामी ठरला. Doesn't mean anointing failed here. याचा अर्थ असा नाही की त्यांच्यावरचा अभिषेक कुठेतरी निकामी ठरला किंवा सरांवर अलीकडे अभिषेक नाहीये असले तर्क काढू नका. And it does not also mean Paul lost his power. आणि याचा अर्थ असाही नाहीये की पॉल मधलं सामर्थ्य गेलं. But it means पण याचा अर्थ असा आहे that even the most anointed vessel की जास्तीत जास्त अभिषिक्त पात्र सुद्धा must bow down to the sovereignty of God. झुकावंच लागतं त्याला देवाच्या साम्राज्यासमोर. कितीही ते पात्र अभिषिक्त असू दे त्याला देवासमोर झुकावंच लागेल. He has to bow down to the timing of the Almighty God. आणि त्याला महान देवाच्या वेळेसमोर झुकावं लागेल. ते पात्र किती मोठं असो, तो सेवक किती वापरला जात असो, कितीही सामर्थ्य किती अभिषेक त्याच्यावर असो. So what a frustration for Paul here. म्हणजे पॉलला किती वैताग आला असेल त्यावेळेला ना की असं कसं. I mean, it is one of the most painful, exhausting paradoxes in the entire kingdom of God. म्हणजे देवाच्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त वेदनामय त्रास देणारी ही एक गोष्ट असं म्हणायला हरकत नाही. It's a very painful sight to see people who don't care about God, ज्या लोकांना देवाची अजिबात पडलेली नाहीये who never evangelize even a soul, आणि जी माणसं एखाद्या जीवाला माणसाला सुवार्ता कधी आयुष्यात सांगत नाही who don't even support the church, आणि जी माणसं चर्चला सुद्धा काही आधार देत नाही and who completely live for themselves. आणि जी माणसं संपूर्णपणे स्वार्थ साधून स्वतःसाठी जगतात. मी बिलियन लोकांचं बोलतोय. Walking around in perfect and radiant health. परिपूर्ण तब्येतीत आरोग्यात चालतायत फिरतायत. त्यांना ना आजार आहे पाजार आहे ना रोग येणार नाहीये. They are flashing their smiles त्यांचे चेहरे नेहमी हास्याने भरलेले आहेत and living without a care in the world. आणि अजिबात त्यांना काही पडलेली नाही, जगातली नाही, कुठली नाही काही नाही. And yet right next to them, तरी अगदी त्यांच्या शेजारी here is Trophimus, इथे त्रफीम आहे. त्रफीम a committed, fire-filled frontline soldier एक त्रफीम नावाचा माणूस जो कराराने भरलेला, अतिशय विश्वासू, अतिशय इमानदार, पुढे येणारा, पुढे येऊन काम करणारा, who risked his life for the gospel, ज्याने शुभवर्तमानासाठी जीव धोक्यात टाकलेला, who was almost the right hand of the apostle जो Paul, जवळजवळ प्रेषित पॉलचा उजवा हात बनलेला होता. मग खरं lying flat on the bed, तो पडलाय आजारी बेडवर burning with fever, आणि असला ताप आलाय त्याला की तो तापच उतरत नाहीये. completely powerless. संपूर्णपणे निसहाय्य आणि मदत मिळत नाहीये, लाचार. Right when the apostle Paul needs him the most. अगदी जेव्हा प्रेषित पॉलला त्याची सगळ्यात जास्त गरज आहे आणि त्याच वेळेला हा त्रफीम आजारी पडून तापाने फणफणलेला बिछाण्यावर पडलाय. टू सी दॅट साइट इटसेल्फ इज व्हेरी पेनफुल. ते बघणंच फार वेदनामय आहे. As it is, many left Paul. एक तर अनेक जण पॉलला तेव्हा सोडून Very गेले few were working with Paul. आणि फार कमी लोक पॉल सोबत जे काम करत होते त्यातले बरेच जे त्याला सोडून गेले. देमासने जगावर प्रेम केलं आणि देमास मला सोडून गेला. मार्कही गेला पण परत आला, तो हा पॉल. And so Paul is saying, पॉल म्हणतो why it should be so? असं का? एक तर लोकांची कमतरता भासते आणि असं का? See, that is how the kingdom works. देवाच्या राज्याचं कामच असं होतं बेटा. Paul is facing a lonely, brutal winter in the Roman dungeon. रोमी दलदलीमध्ये पॉल एक अतिशय तुम्ही असं म्हणू शकता हिवाळ्याने भरलेल्या दिवसांना तोंड देत आहे. He is in the dungeon, he is in the prison, दलदलीत आहे तो, तिथे तुरुंगात अडकलेला आहे तो and he is crying out for help. आणि तिथून तो मदतनीसांसाठी आक्रोश करतोय की कॅन एनीबडी हेल्प मी, कॅन एनीबडी हिअर मी इवन. And his best assistant is stuck in the bed in Miletus. आणि त्याचा सगळ्यात चांगला साथीदार तिथे आजारी पडलाय मिलेतमध्ये. And so you look at this condition and then your heart wants to scream. आणि असल्या परिस्थितीला बघून आपल्यासारख्यांच्या हृदयाला सुद्धा आरडाओरडा करायची इच्छा होते की वाय लाईक दिस. असं का, असं का प्रभू? This makes absolutely no sense. याला काय अर्थच नाही ना. एक तर माझ्याकडे लोक कमी, त्यामध्ये हा त्रफीम पण एवढा आजारी पडला. What am I supposed to do? मी काय करू? Why are the lazy ones healthy while the workers are broken? आळशी आरोग्यवान आहेत आणि मेहनत करणारे आजारी पडलेत. Why? See, and so this heavy reality
teaches us some of the deepest lessons about the mystery of God's sovereignty ही over our खरी lives. वास्तविकता आपल्याला देवाचं जे आपल्यावरचं साम्राज्य आहे ना त्याविषयीनं काहीतरी गुपित गोष्ट शिकवत आहे And how we must guard our hearts आणि आपण कसं आपल्या हृदयांचं रक्षण केलं पाहिजे when सदोदित. ministry gets hard. जेव्हा सेवा करणं अवघड जातं तेव्हा सुद्धा आपल्या हृदयाला कसं जपायचं आणि सांभाळायचं. How we must guard our heart when our own right hand people are bedridden. जेव्हा आपले स्वतःचे उजव्या हाताचे लोक असे बिछाण्याला खिळलेले असतात तेव्हा आपण आपल्या हृदयाला कसं जपायचं. Because at that time the devil will work in your mind त्याच वेळेला सैतान तुमच्या मनात कार्य करेल and he will say you also put down the gun. आणि सैतान तुम्हाला म्हणेल की कशाला करतो एवढं, काय ती मिनिस्ट्री घेऊन बसलाय, सोड ना, गिव इट अप ना, इनफ ना. And so when we see dedicated workers get sick, आणि मग जेव्हा आपण पाहतो की असे मेहनती आणि करारी लोक सुद्धा आजारी पडायला लागतात our flesh immediately wants to look for a reason. आपल्या अंगाला नेहमी कारण हवी असतात की वाय लाईक दिस, इतका तो इमानी, इतका तो विश्वासू, एक तर माझ्याकडे लोक कमी, त्यात हा होता, हाही आजारी पडला, असं का, मी काय करू आता. See, we assume health equals holiness आपण असा तर्क लावतो की आरोग्य म्हणजे पवित्रता and sickness equals sin. आणि आजार म्हणजे पाप. आपले हे तर्क आहेत की आजार आहे तो आजारी आहे म्हणजे तो पापी आहे, आरोग्य आहे तो चांगला आहे म्हणजे तो पवित्र आहे. हे आपले तर्क आहेत. But Trophimus shatters this lie completely. पण ट्रफिम या खोटेपणाला उद्ध्वस्त करतो मुळापासून. His sickness was not a divine punishment. ट्रफिमचा आजार म्हणजे काही दैवी शिक्षा नव्हती काही. It was simply that reality of living in a fallen human body. ट्रफिमचा आजार म्हणजे एक पतन पावलेलं मानवी शरीर जे आहे It's a reality. त्याची वास्तविकता, त्याचं खरेपण. पतन पावलेलं ही सुंदर काया, पतन पावलेलं मानवी शरीर, त्याची रियालिटी. ऍट टाइम्स यू गेट टायर्ड अँड sick. And you are fighting on a brutal spiritual frontline soldier. आणि मग तुम्ही आहात कोण, तर अतिशय इमानी, खरारी, पुढे जाऊन लढणारे देवाचे लढैये, देवाचे सैनिक. Never blame such people. अशा लोकांना कधी नावं ठेवू नका, Because दोष देऊ नका. कारण Satan targets frontline soldiers. सैतान जे फ्रंट लाईन वरचे सैनिक असतात ना त्यांच्यावरच अटॅक करायला येतो. जे कुठे नाहीच आहेत त्यांच्यावरती अटॅक करून त्याला काय फायदा है. जो आगे है, जो कर रहे हैं, उनको अटॅक करताय. He will give them physical exhaustion. आणि त्यांना शारीरिक रीतीनं थकवून टाकतो He will सैतान. give them infirmity त्यांना काहीतरी व्याधी आणि आजार देतो सैतान. because they are doing something for God. कारण ते देवासाठी झटतायत, खपतायत, झिजतायत. This area of the truth also you should understand. सत्याचा हा भाग तुम्हाला, सत्याचा हाही भाग तुम्हाला कळला पाहिजे. Amen. सत्याचा हाही भाग तुम्हाला कळला पाहिजे की काही फ्रंट लाईन सोल्जर्स मेहनत करणारे आजारी पडतात तर जिभा वळवळायच्या अगोदर सांभाळा. See, the enemy does not need to waste his arrows on people who are already sleeping. शत्रूने कशाला त्याचे बाण अशा लोकांवर वाया घालवावेत की जे ऑलरेडी झोपलेत. It's a very dangerous trap to look at the easy health of compromise. आणि रद्दबदल करण्याची जी सोपी पद्धत आणि आरोग्य आहे ते एक जाळं आहे. And then try to compare it to the heavy struggles of those people who are committed to God. आणि मग त्याची तुलना अशा लोकांशी करायची की जे लोक देवाशी करारी आहेत आणि मोठ्या मोठ्या संघर्षातून जात आहेत. हो, ते देवाशी करारी आहेत म्हणून मोठ्या मोठ्या संघर्षातून जात आहेत. तुम्ही कॉम्प्रोमाइज आणि रद्दबदल करताय म्हणून असे आहात. See, the Bible tells us plainly बायबल स्पष्टपणे आपल्याला सांगतं that we should not become envious when we see the wicked prospering, आपण दुष्ट लोकांना समृद्ध होताना पाहतो तेव्हा अजिबात त्यांच्यावर जळायचं नाही. or the ungodly people living in ease. किंवा अभक्तिमान माणसं आपल्याला सौख्याने आरामात जगताना दिसतात तेव्हा त्यांच्यावर जळायचं नाही. Bible says in Psalm 73 verse 3, स्तोत्र 73:3 मध्ये बायबल म्हणतं, for I was envious at the foolish when I saw the prosperity of the wicked. दुष्ट माणसांची समृद्धी जेव्हा मी पाहिली तेव्हा मूर्खांची मला ईर्ष्या झाली. Say, you should know their road may look smooth today. आज तुम्हाला कळलं पाहिजे अशांचा मार्ग दिसायला तुम्हाला गुळगुळीत वाटेल. Today that road may be smooth, अशा लोकांचा मार्ग आज तुम्हाला दिसायला, बघायला, वाटायला गुळगुळीत वाटेल आणि कदाचित असेलही. but the testing of the workers is preparing an eternal weight of glory for them. कामगारांची परीक्षा त्यांच्यासाठी एक अनंत काळचं वैभव तयार करत आहे. Praise God. कारण मी दुष्टांची भरभराट झालेली पाहिली तेव्हा मी गर्विष्ठांचा हेवा करू लागलो. स्तोत्र 73:3. Trophimus was physically weak for a season. ट्रफिम काही काळ
शारीरिक रीतीनं अशक्त झाला. But his name is permanently written in the eternal word of God as a faithful worker. त्याचं नाव देवाच्या अनंत कालच्या शब्दामध्ये एक विश्वासू आणि इमानी कामगार म्हणून लिहिलेलं आहे. You are seeing him as a man on the deathbed. आणि तुम्ही त्याला मरणशय्येवर पडलेला माणूस म्हणून पाहताय. But God is seeing as a faithful worker. पण देव त्याला एक इमानी आणि विश्वासू करारी कामगार म्हणून पाहतोय. तुम्ही म्हणताय देख बीमार पड गया, देख कैसा सोया है. देव म्हणतो फार इमानी आहे हा माझा कामगार. Whose report you shall believe? कोणाच्या रिपोर्टवर विश्वास ठेवणार आहात? So here Paul losing Trophimus was a big disaster. तर इथं पॉल बरोबर सध्याला ट्रफिम नाहीये. हे त्याचं फार मोठं नुकसान आणि त्याच्यासाठी एक दुर्घटनाच आहे. Disaster for the mission. कारण की ते कार्य जी कामगिरी देवाने पॉलला दिलेली आहे त्यामध्ये हा ट्रफिम फार मदतीचा होता आणि आता तोच आजारी पडला. But does not God understand this? पण मग देवाला कळत नाही का? देव असं का होऊ देतो? Why God allowed him to lie on the bed? का देवाने त्याला आजारी पडू दिलं? See, God often allows a strategic dependence देव काय on करतो? him all the time. देव काय करतो? एक योजनापूर्ण आपलं अवलंबन नेहमी देवावरती असलं पाहिजे म्हणून काही गोष्टी करतो की होता होता तुला असं कुठे वाटू नये Yes. की हे सगळं देवाचं कार्य तुझ्यामुळे आणि तुझ्या को-वर्कर्स मुळे होत आहे. नो, देव म्हणतो माझ्यामुळे होत आहे म्हणून मी हे कधी कधी असं होऊ देतो. So some of the breakdown that we have, तर कधी कधी काही जे ब्रेकडाऊन आपल्यालाही येतात. it helps us to understand that we should stop relying on human talent and human strength and human wisdom. त्यातून आपल्याला पण समजायला मदत होते की मानवी शक्तीवर, मानवी कलागुणांवरती आणि मानवी सामर्थ्यावर एवढे अवलंबून राहू नका And start depending on the grace of God. आणि देवाच्या कृपेवर अवलंबून राहायला शिका. हालेलुया. आमेन. Amen. आमेन. In 2 Timothy 4:16 and 17, Paul says, 2 तिमोथी 4:16 आणि 17 मध्ये पॉल म्हणाला no one stood with me, कोणी माझ्या सोबत उभं राहिलं नाही but the Lord stood by me and strengthened me. पण प्रभू माझ्या सोबत उभा राहिला आणि प्रभूने मला शक्ती दिली. See, God was teaching Paul also. देव पॉलला सुद्धा शिकवत होता. तो म्हणतो माझ्याजवळ कोणी उभं राहिलं नाही पण त्याने मला सामर्थ्य दिलं. Don't look to man. माणसाकडे एवढं बघत बघत जगू नका. Sometimes I will put him on the bed कधी कधी मी त्याला आजारी करीन that you will know की तुला कळावं that I am enough for you. मी तुला पुरेसा आहे. Don't look at any man so much. Sometimes God allows your best helpers to get sidelined कधी कधी देवबाप तुमच्या अतिउत्तम कामगारांना थोडं साइडलाईन करतो just to prove that success of your assignment does not depend upon your arm or your army or your own strength. हे साबित करायला की तुझ्या कामगिरीचं जे यश आहे ते तुझ्या अतिसुंदर कामगारांवरती अवलंबून नाहीये. It depends completely upon God. देवावर अवलंबून आहे. देव करतो हे असं And कधी. so sometimes it is maturity to simply say it happens. आणि म्हणून कधी कधी हा समंजसपणा आहे असं म्हणण्यामध्ये की हो कभी कभी ऐसा हो जाता है. Whenever something happens in my home also, I say it happens. माझ्या So what? घरामध्ये सुद्धा कधी काय असं झालं तर मी म्हणतो ओके दॅट्स फाईन. I mean, don't be too shocked. होतं असं कधी कधी. एवढे धक्के बसवून घ्यायची गरज नाही की हाऊ बट हाऊ आय एम सच अ बिग मॅन ऑफ गॉड हाऊ. नो दॅट्स फाईन. इट हॅपन्स. It happens. इट हॅपन्स. होतं. My Trophimus is sick on the bed, it happens. माझा ट्रफिम आजारी पडलाय. ठीक आहे. इट हॅपन्स. होतं. Demas has left me, it happens. देमासने मला सोडून दिलं. दॅट्स फाईन. होतं. Mark has left me, it happens. मार्कही सोडून गेला होता पण ठीक आहे. होतं. I prayed for him, मी प्रार्थना केली त्याच्यासाठी but he didn't rise up from the bed, it happens. पण नाही उठला तो त्याच्या आजारी बिछाण्यावरनं. ठीक आहे. सो व्हॉट. होतं असं. एवढे धक्के बसवून घेऊ नका. It happens. होतं. दॅट्स फाईन. Because that is grace speaking. कारण ती कृपा बोलतीये. Sometimes pride speaks the other way. कधी कधी गर्व बरोबर उलट बोलतो But grace says, पण कृपा म्हणते it happens. होतं ना. ठीक आहे ना. सो व्हॉट. It happens. एवढे काय धक्के बसवून घ्यायचे आहेत. होतं. Paul, you have a thorn in the flesh. पॉल तुझ्या देहात काटा आहे. It happens. ठीक आहे. सो व्हॉट. तुला एवढे त्रास काय आहेत असू देत ना. सो व्हॉट. It तरी तू happens. देवाचं एवढं करतो. हो करणार. असू दे ना. सो व्हॉट. जसं मी म्हणते ना की वाय मी लॉर्ड वाय मी. नाही नाही. वाय नॉट मी. See, that is the ultimate statement of spiritual maturity. आध्यात्मिक समंजसपणाचं हे अल्टिमेट विधान आहे की देव बाप्पा मलाच एवढे त्रास का. मलाच एवढे त्रास का. नो. मला का नाही त्रास. वाय नॉट. मी अशी कोण आहे. Paul, you have to go alone. पॉल तू एकट्यानं जायचं. So what? ठीक आहे ना. सो व्हॉट. मी एकटा जाईन.
Your Trophimus is sick. तुझा Trophimus आजारी पडला रे. So what? So what? मी एकटा करीन. But Apostle Paul, miracle worker, you prayed for him, nothing happened. अरे पण प्रेषित पॉल, तू चमत्कार करणारा, तू एवढी प्रेयर केली तरी तो बरा नाही झाला. So what? It ठीक आहे ना, happens. ठीक आहे ना. So what? होत. My God is sovereign. माझा देव साम्राज्य करताय. राज्य माझ्या देवाचं आहे. शेवटी करता धरता तो आहे. See, it is the ability to look at a divine contradiction and refuse to become bitter. दैवी विरोधाभासाकडे बघण्याची एक कुवत आणि तरीही मी हार मानणार नाही Amen. असं म्हणणं. I will have no bitterness. मी नाही कडूपणा ठेवणार. मी नाही ठेवणार. नो नो नाका नोता. मी कधी कडूपणा ठेवणार I नाही. refuse to blame anyone. मी नाही. मी कोणालाही दोष देणार नाही. कोणालाही नावं ठेवणार नाही की ऐसा ही है वो वैसा ही है इसको तो आता ही नहीं ये भी वैसे. And I also refuse to manufacture a miracle. आणि मी चमत्कार सुद्धा निर्माण करायच्या मागे लागणार नाही कारण ती फॅक्टरी माझी नाहीये. चमत्कार निर्माण करायचं प्रोडक्शन माझं नाही. दॅट फॅक्टरी डझंट बिलॉंग टू मी. इट बिलॉंग्स टू ही विल डू इट. Are you मिरेकल getting it? वर्कर वो गाया ना. मिरेकल वर्कर कौन है वो है, आपण नाही आहे. See, this is the kind of life in the front line. अशा पद्धतीचं जीवन असतं. हे जे पुढे असतात ना सगळे देवासाठी चढलेले वेदीवरती लीडर, हे असे असतात. It happens. हो तर ठीक आहे. सो व्हॉट. Take it lightly. जरा लाईटली घ्या. Yes, if you hadn't prayed, then we can blame. हा, प्रार्थनाच जर तुम्ही करत नसाल तर आपण दोष देऊ I शकतो. mean, if Paul hadn't prayed for Trophimus, I will blame him. आणि पॉलने त्रफीमसाठी प्रार्थनाच केली नसती तर मी म्हटलो असतो की पॉल काय तू त्रफीमसाठी प्रार्थना पण केली नाही. We pray प्रार्थना केली and then we leave them in the hands of पण God. प्रार्थना करून देवाच्या हातात त्यांना सोडून दिलं And we keep moving. आणि आम्ही पुढे निघालो. देव करेल, देव See, करेल. many believers, they spend their lives looking for a devil behind every fever. पण अनेक बिलीवर लोक आपलं आयुष्य कशात खर्ची पाडतात माहितीये. प्रत्येक आलेला ताप, जो माणसाला आलेला ताप आहे त्याच्या मागे कोण सैतान आहे हे शोधण्यात आयुष्य घालवतात. Amen. की नाही पण हा ताप याला आलाच कसा, हे कुठलं भूत आहे. आता त्याच्यावर PhD घेऊन तुला काय मिळणार आहे. They want to look out for the hidden sin behind every delay that is happening in नाही, your जो life. प्रत्येक उशीर होत आहे त्याच्या मागे का एवढा उशीर होत आहे, आपल्याला कशाला ते शोधून Every काढायचं? sin behind the every delay. आणि प्रत्येक जो उशीर झाला त्याच्या मागे काय चाललेलं आहे, काय नाही, सीन क्या है, Sin, क्या sin, करना- sin, क्या sin. पाप काय आहे, आपल्याला शोधून काय करायचंय त्याच्या मागे पाप काय आहे. We want to blame someone for every unanswered prayer. पण आपल्याला ना कोणाला तरी नेहमी दोष द्यायचा असतो. आपल्या जर एखाद्या प्रार्थनेला उत्तर मिळत नाही किंवा आपल्या कुठल्याच प्रार्थनेला उत्तर मिळत नाही तर आपण त्याचा दोष नेहमी दुसऱ्यांवरती ठेवतो. And sometimes we want to justify ourselves why Trophimus has not been raised from that आणि dead. कधी कधी स्वतःचं न्यायीकरण असं म्हणून आपण करतो की ट्रफीम अजून बरा नाही झाला, ये देख अभी तक अच्छा नहीं हो गया, वो ऐसा है अभी तक अच्छा. म्हणजे तुला म्हणायचं काय आहे? I mean, we justify ourselves आपण स्वतःच न्यायीकरण why I couldn't do it because so and so. असं की मला का नाही जमलं, हे असं होतं म्हणून नाही जमलं. मी प्रेयर केली झालं नाही, म्हणजे मी प्रेयर केल्यावर होतच हो पण त्यांचंच बरोबर नाहीये म्हणून They were नाही झालं. not perfect. असं पण असं नसतं ते. See, sometimes we put the blame on the victim, on the sick person. कधी कधी आजारी माणसावर आपण सगळा दोष ठेवून देतो. But see, maturity, पण समंजसपणा, it learns to trust God even when every question is not answered. प्रौढता काय असते की प्रत्येक प्रश्नाला जरी उत्तर नाही मिळालं तरी मी देवावरती विश्वास ठेवणार. याला प्रौढता म्हणतात, समंजसपणा म्हणतात. वेलकम टू आंटी बनसोडे. आय एम सो हॅपी टू सी हर बॅक इन द चर्च. Praise God. Yes. When we went home, we prayed for her. आंटी बनसोडेंची तब्येत काही दिवसांपूर्वी फार सिरियस झाली होती आणि मग आम्ही घाईघाईने त्यांच्या घरी त्यांच्यासाठी प्रार्थना करायला गेलो. शी इज बॅक इन द चर्च. शी वॉज वेटिंग फॉर दिस डे. शी वॉज आफ्टर वर्षा टेक मी टू चर्च. We keep praying. आम्ही प्रार्थना करतो, आपण प्रार्थना We करतो, keep believing. विश्वास ठेवतो, We keep serving. सेवा करत राहतो. And when heaven chooses a process instead of an instant miracle, we आणि- bow down our head and say, Yes, Lord. आणि स्वर्ग जेव्हा तात्कालिक चमत्कार द्यायच्या ऐवजी एखादी लांब प्रक्रिया निवडतो तेव्हा आमच्यासारखे सेवक म्हणतात की होय दे बाप्पा, चालेल, तुला हवं तसं कर. We leave everything in the hands of the sovereign God सर्व काही साम्राज्यकर्त्या देवाच्या हातात आम्ही सोपवतो because it takes incredible grit. कारण की त्याच्यामध्ये हिंमत लागते खूप.
to watch your helpers fall out. तुझे मदतगार असे इकडून तिकडे पडतायत, खाली पडतायत. When you are running that race, आणि तू ती शर्यत धावत असताना तुझे जे चांगले मदतगार आहेत ते सगळे पडतायत. कोणी असं पडलं, कोणी तसं because पडलं. Paul was about to board the ship, कारण की पॉल आता जहाजात बसणारच होता and here Trophimus is sick. आणि इथे ट्रफिम पडला आजारी. So he has to just unpack the bag मग आता बॅगा परत उघडा and then take off Trophimus' things. आणि आता बॅगा उघडा, ट्रफिमचे कपडे बिपडे बाहेर काढा, कारण तो पडला आजारी, तो काही येऊ शकणार नाही. And Paul now has to travel alone. आणि आता पॉलला एकट्याला प्रवास करायला लागणार. But he has to do it. पण करायला तर लागणार. He's called to do it. त्याला तर करायला लागणार. त्याला He was करायला called alone बोलवलंय. to do it. त्याला एकट्यालाच ते करायला बोलवलेलं आहे. त्याला करावं तर लागणारच आहे. तो करणारच आहे. And he will keep preaching the gospel आणि तो शुभवर्तमान गाजवत राहणारच आहे. with a broken heart, तुटलेल्या हृदयाने, but with an unwavering spirit. पण कधीही न डगमगणाऱ्या आत्म्याने. हृदय भले तुटलेलं असो, आत्मा डगमगलेला नाहीये. करके रहेंगे. What happened to Trophimus? ट्रफिमचं काय झालं? You know, he was a trusted Gentile companion from Ephesus. तो ना इफिस मधला एक अतिशय विश्वास ठेवण्याजोगा विधर्मी कामगार होता. And he traveled extensively with the apostle Paul. प्रेषित पॉल बरोबर सगळीकडे तो प्रवास करायचा, सगळीकडे पॉलला साथ द्यायचा. And so while traveling together on a missionary journey, तर मिशनरी प्रवासामध्ये एकत्र प्रवास करताना Trophimus felt very ill. ट्रफिम फार आजारी पडला एकदा. And his illness was so serious आणि त्याचा आजार इतका सिरियस झाला that he could no longer keep pace with Paul's demanding travel itinerary. की त्याला पॉल सारखं जे प्रवास करायला म्हणत होता ना, की चल आता इथे प्रवास करायला जायचं, चल आता तिथे सुवार्ता सांगायला जायचं, त्या गतीनं त्याला करायला होईना, कारण ट्रफिम आजारी एवढा पडला. That was Paul. असा हा पॉल एक क्षण थांबायचा नाही. बर्नबा पण म्हणायचा, आता इथे जरा मऊ दगड बसली तर बरं. पॉल सरांबरोबर आमचं असंच असतं. And so finally Paul had to make this difficult but a very practical decision आणि मग शेवटी पॉलला एक अडचणीनं भरलेला पण व्यावहारिक to leave him निर्णय करावा लागला. in the coastal city of Miletus मला मिलेत मध्ये ट्रफिमला सोडून जावं लागेल. आय कांट हेल्प इट इन एनी, because he has to recover. कारण त्याला बरं तर व्हायला हवं ना, तो अजून आजारीच आहे. Why did he leave him in Miletus? का मिलेत मध्ये सोडून गेला पॉल ट्रफिमला? Because that fellow could not even move from कारण his त्याला bed. हलायला होईना त्याच्या बेडवरून. If it had been a simple cold or cough, साधं जर सर्दी खोकला काही असता, Paul would have told him, get up. पॉल त्याला लगेच म्हटलं असता, उठ, हे काय सर्दी खोकल्यामध्ये असं नाही. If you have only cold and cough, forget it. Come, work for God. नुसती सर्दी खोकलाच आहे ना, उठ चल देवाच्या कामाला परत लाग. Or maybe he would have waited 1 or 2 days. किंवा एखाद दुसरा दिवस पॉलने त्याची वाट पाहिली असती जर फक्त सर्दी खोकला त्याला झाला असता तर. But this was much serious. पण हे ट्रफिमला जरा जो आजार झाला तो जरा सिरियसच होता. And Miletus was very close to Ephesus, आणि मिलेत एफिस पासून जवळचं गाव, his hometown, त्याचं होम टाउन, घर त्याचं. because Trophimus was from Ephesus. ट्रफिम एफिस मधलाच होता. And so leaving him there, तर तिथे त्याला सोडलं. Paul knew पॉलला माहित होतं his family and relatives and friends can come and meet him and help him. मिलेत मध्ये त्याला सोडलं मी तर त्याची फॅमिली त्याचे मित्र वगैरे येऊन त्याला मदत करतील, कारण की तो इफिसचाच आहे, गाव जवळच आहे. हिज फॅमिली फ्रेंड्स विल कम अँड हेल्प हिम आउट. Sometimes कधी कधी you have to set aside your emotions, तुम्ही तुमच्या भावना जरा बाजूला ठेवायला because पाहिजे. Paul did not say, I will sit with him in Miletus for 1 month. कारण पॉल नाही असं म्हणाला, अच्छा ट्रफिम एवढा आजारी पडला का, आता मी सुद्धा 1 महिना शुभवर्तमान गाजवणार नाही, मी त्याच्यासोबत इथेच राहतो. ही नीड्स मी इमोशनली. No, he got up. पॉल उठला And Trophimus understood आणि ट्रफिमनी सुद्धा समजून that घेतलं gospel is more important. की सुवार्ता आणि शुभवर्तमान जास्त महत्वाचं आहे. तिथे भावनांचा खेळ नको, की एवढी मी पॉल सरांना मदत केली तरी सुद्धा माझ्यासाठी थांबले नाही. नाही नाही नाही, शुभवर्तमान कोणाची Yes, he was precious, but time also was precious for Paul. ट्रफिम मोलाचा आणि महत्वाचा होता, पण पॉल साठी वेळही तेवढीच महत्वाची होती ना. The work also was urgent, देवाचं काम सुद्धा तेवढंच अर्जंट आणि तात्कालिक होतं. की सबकी राह ऐसे and he देखेंगे. was under the leading of the Holy Spirit. आणि पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाखाली पॉल हे सगळं करत होता. He could not stop his global ministry तो नाही त्याची ग्लोबल मिनिस्ट्री थांबवू to शकला. wait for one man's recovery. For maybe it may take a month. एका माणसाच्या आजारापायी तो त्याची वैश्विक सेवा कशी थांबवणार, ह्याला बरं व्हायला कदाचित महिना जाईल. मग काय मी मिनिस्ट्री बंद करून बसू? Did Paul not pray for him? पॉलनी त्यासाठी प्रार्थना केली नाही का हो? The Bible does not clearly say that Paul prayed for Trophimus. आणि बायबल काही क्लिअरली सांगत नाही की पॉलने ट्रफिमसाठी प्रार्थना केली. But But- knowing Paul's deep love for his
fellow associates पॉलचं त्याच्या सहसाथीदारांवरचं जे गहन प्रेम होतं ते बघून and his commitment for prayer आणि प्रार्थनेसाठी पॉलचा जो एक करार होता, कमिटमेंट होती, ती बघून and the anointing that he carried on him, आणि जो अभिषेक पॉलवर होता तो बघून it is highly certain that Paul must have surely prayed for him. हे निश्चितच आहे की पॉलने त्रफीमसाठी प्रार्थना केलेलीच असणार आहे. Yet तरी he was not instantly healed. हा त्रफीम लगेच बरा झाला नाही. And so this reveals a very profound biblical truth यातनं एक अतिशय मोठं असं बायबलला धरून असलेलं सत्य प्रगट होतं. that miraculous healing is governed by God's sovereignty. चमत्कारिक आरोग्य देवाच्या साम्राज्याखाली होतात. वहां ना तेरी चलती है ना मेरी, उसकी ही चलती है. It depends on his will and his timing, त्याच्या इच्छेवर त्याच्या वेळेवर अवलंबून आहे, not by human demand. मानवी डिमांडवर की मेरी मांग है आप मुझे चमत्कार दे ही दो, नाही ते त्याच्यावर आहे. Amen. So even an apostle who raised the dead, तर ज्या प्रेषिताने मेलेला माणूसही जिवंत केला होता, he could not command miracles whenever he wished. तो सुद्धा त्याच्यासारखा पॉल म्हणजे पॉल सारखा सुद्धा त्याला हवं तेव्हा चमत्कारांची डिमांड देवाला करू शकत नव्हता. So you also need to understand the purpose of signs. तुम्ही पण समजून घेतलं पाहिजे की त्यामागचे संकल्प काय आहे. In the early church, सुरुवातीच्या पहिल्या मंडळीत the gifts of healing आरोग्याची दानं were signs एक चिन्ह होती, that confirmed the preaching of the gospel. एक चिन्ह होती ज्यातनं शुभवर्तमान जे गाजवलं जायचं ते कन्फर्म व्हायचं की हे शुभवर्तमान गाजवायचे, त्याच्यानंतर आरोग्य वगैरे चमत्कार वगैरे व्हायचे, ही चिन्ह. Amen. Amen. Signs and wonders will follow the preaching of the word. चिन्ह आणि अद्भुत कार्य देवाच्या शब्दाच्या सांगण्यानंतर होतील. And signs are for the unbelievers. आणि चिन्ह अविश्वासू माणसांनी बघायला होतात. जशी शनिवारी इथे येतात, चिन्ह घडतात, अविश्वासू लोक बघतात. Amen. आमेन. And they were not presented as a guarantee that every believer would permanently enjoy immunity from all kinds of sickness. आणि ते काय गॅरंटी म्हणून दिलेलं नाहीये की प्रत्येक बिलीवर माणसाला सगळी रोग प्रतिकारक शक्ती दिली जाणार आहे आणि त्यांना काही होणारच नाही. See, असं Jesus also healed one man who was laying there for 38 years. येशूंनी सुद्धा 38 वर्ष तिथे पडलेला एक माणूस बरा केला. Only one. एकच बरा केला तिथला. But there were plenty there. पण पडलेले अनेक होते. 38 वर्ष त्या तळ्यापाशी पडलेले अनेक आजारी लोक होते, पण येशूंनी बरं करताना किती केले बरे? एक. And I don't know why others didn't come to him. मला माहित नाही बाकीचे मग का नाही येशूंकडे आले, बाकीचे काय करत होते मला नाही माहित. I don't know why Jesus didn't go to the second and the third and the fourth man. का येशू दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या माणसाकडे तिथं गेले नाहीत त्यांना आरोग्य द्यायला, ते मला नाही माहित का See, नाही the गेले. primary calling for each one of us is to preach the gospel. आपल्या प्रत्येकाचं प्राधान्याचं पाचारण हेच आहे की सुवार्ता सांगा. Like Timothy, जसं तिमोथी, he had frequent stomach ailments. तिमोथीला पोटाचा आजार सारखा सारखा व्हायचा, त्याचं पोट सारखं दुखायचं. Surely Paul must have prayed for Timothy. आणि नक्कीच तिमोथीसाठी पॉलने प्रार्थना केलेलीच असणार आहे ना. And even Epaphroditus, आणि एपफ्रदीत, he was nearly dying from his illness. तो तर त्याच्या आजारात जवळजवळ मरायला टेकला. एपफ्रदीत. And so faithful believers still experience genuine physical sickness. तर विश्वासू अगदी करारी बिलीव्हर लोकांना सुद्धा कधी कधी अस्सल आजारांना तोंड द्यावं लागतं बरं का. See Paul, पॉल बघा, 3 of them sick people around him. 3 जण आजारी आहेत त्याच्या समोर. उसके टीम के 3 जन तो बीमार है. People would have said, लोक म्हटले असते, what is the use of following this great हा, apostle? काय फायदा एवढ्या मोठ्या बिशपच्या अपोस्टल पॉलच्या मागे तुम्ही लोक चालताय आणि आजारी पडताय. अरे काय जादू आहे का पण. 1 Timothy 5:23. 1 तिमोथी 5:23. Paul writes a letter to Timothy. पॉल तिमोथीला पत्र लिहितो. Use a little wine because of your stomach and your frequent illnesses. इथे 1 तिमोथी 5:23 मध्ये पॉल म्हणतो तिमोथीला, यापुढे पाणीच पित राहू नको रे. तर आपल्या पोटासाठी म्हणजे आपल्या वारंवार होणाऱ्या आजारामुळे थोडासा द्राक्षारस घेत जा. वारंवार. वारंवार होणाऱ्या आजारामुळे म्हणजे वारंवार हा तिमोथी आजारी पडायचा. So every time he was sick, Paul used to pray. तर ज्या दर वेळेला तिमोथी आजारी पडायचा, पॉल त्याच्यावर प्रार्थना करायचा. Sometimes things don't happen. कधी कधी गोष्टी नाही होत. It's okay. ठीक आहे ना, नाही झाल्या तर. Even in Philippians 2:27, फिलिप्पी 2:27 मध्ये सुद्धा बघा, Bible writes about his another associate named Epaphroditus. आणि बायबल त्याच्या अजून एका साथीदाराविषयी तिथे म्हणतं ज्याचं नाव होतं एपफ्रदीत.
Indeed, he was ill and almost died. आणि तो खरंच आजारी होता आणि मरायला टेकलेला होता असं लिहिलेलं आहे त्याच्याविषयी. See, the Huh? Greek word for sickness carries the idea of being weak or आणि feeble or sick without आजारी- strength. आजारी या शब्दाला हेलेंडी किंवा ग्रीक भाषेमध्ये म्हटलं तर ही इज वीक, तो अशक्त पडलाय, त्यातली शक्ती कमी झाली आहे असं. See, and Miletus had a river flowing, आणि मिलेत मध्ये नदी वाहत होती and the surrounding wetlands, आणि अवतीभोवती ओली जमीन जी होती it was a breeding ground for mosquitoes ती मच्छरसाठी एक घरच झालेली in that होती. first century. त्या पहिल्या शतकातलं मी सांगतोय. And maybe then he suffered from malaria, आणि मच्छर अवतीभोवती असल्यानंतर कदाचित त्याला मलेरिया झाला असेल and so that leaves a person exhausted. आणि त्यातून एखादा माणूस दमूनच जातो ना, त्याला विकनेस येतो. आजच्या काळात पण मलेरिया होतात, तो तबका तो क्याही बोले. Maybe for days or weeks, आणि मग अनेक आठवडे अनेक दिवस and तो such a weak person असेल. cannot walk. आणि असल्या माणसाला पटकन चालता येत नाही, त्याची बॉडी अशक्त होते. And hygiene also was a big major problem in those days. आणि त्या काळामध्ये स्वच्छता सुद्धा एक मोठा प्रॉब्लेमच होता. So एवढी it could स्वच्छता be नाही. typhoid also. मग टायफॉइड पण झाला असेल का, सारखा सारखा ताप येतोय, मे बी टायफॉइड असेल The का Bible मलेरिया. does not reveal everything. बायबल काय सगळंच आपल्याला सांगत नाही की त्याला But- एक्झॅक्टली काय झालं होतं. But whatever it was, पण जे झालं ते it was serious enough ते एवढं सिरियस होतं that Paul had to leave his friend behind की पॉलला शेवटी त्याच्या मित्राला मागे सोडून जावं लागलं की तू इथेच थांब बाबा, मी जातो. and see how he writes the statement आणि कसं विधान लिहितो त्यामध्ये पॉल बघा, very plainly. अगदी प्लेनली विधान लिहितो, काही आऊचा बाऊ करत नाही. I left Trophimus sick. मी त्रफीमला आजारात तसं सोडून दिलं. See how honest Paul was. म्हणजे पॉल किती प्रामाणिक होता की त्रफीम आजारी होता पण मी त्याला तसं सोडून आलोय. Very transparent. अगदी पारदर्शक होता पॉल. अगदी सरळपणे त्याने सांगून टाकलं की हा, Unlike the leaders of today, अलीकडच्या लीडर लोकांसारखा नव्हता पॉल. they often hide their struggles or all their disappointments. अलीकडचे लीडर लोक आपले सगळे संघर्ष आणि नाराजी थोडी लपवूनच ठेवतात. And every disappointment they magnify it like a big victory. आणि मग कधी कधी नाराजी अशी मोठी करून सोडतात भिंग लावून की बस की विजयच मिळाला. But Paul refused to spin the story. पण पॉलने काय केलं, इथे कथा त्यांनी उलटी पालटी काही केली नाही. He does not use religious language to cover a difficult reality. आणि त्याने काही धार्मिक भाषा इथे वापरलेली नाहीये. एक अडचणीनं भरलेली जी वास्तविकता आहे की येस त्रफीम आजारी आहे, See, त्यात त्यांनी दुसरं काही घातलं नाही. he was writing it to the whole church. संपूर्ण चर्चला तो पत्र लिहितोय. He does not write, Trophimus couldn't come with me because he's on a retreat. तो असं नाही लिहिलं त्यांनी त्रफीम येऊ शकला नाही कारण की त्रफीम रिट्रीट वर आहे. No, Trophimus couldn't come because his father was very sick. त्रफीम येऊ नाही शकला कारण त्रफीमचे वडील आजारी आहेत. We would put it that way. आपण असे शब्दाची फिरवाफिरवी करून मस्तपैकी सादर करतो. अपने प्रेझेंटेशन इतने फर्स्ट क्लास रहते ना. Or Trophimus didn't come because he's on a sabbatical rest. नाही त्रफीम आया नाही कारण सॅबॅटिकल रेस्ट. वा, शब्दच एवढा वजनदार आहे की समोरच्याला असं वाटेल की कुछ अच्छा ही हो रहा है. No, he's just resting in the Lord. नाही तो प्रभू मध्ये जरा आराम No, he's करतोय. spending some time in नाही prayer. त्रफीम आला नाही कारण तो प्रार्थनेला बसलाय. हो का? See? Or he is very tired. नाही त्रफीम दमलाय So he's resting for some म्हणून तो days. आराम करतोय. Why reveal the whole truth? आपण म्हणतो कशाला सगळं खरं खरं सगळ्यांना सांगायचं. What will people think? लोकांना काय वाटेल आपण एवढे देवाचे मोठे सेवक आणि ह्यांचे सगळे कामगार अशी आजारी. What if they leave the church? मग लोकांनी चर्च सोडलं आणि What if they don't trust my माझी anointing? मेंबरशिप कमी झाली तर माझ्या अभिषेकावरून त्यांचा विश्वास गेला तर. Paul is not bothered. पॉलला काही पडलेली नव्हती. जे आहे ते आहे. त्रफीम बिमार आहे He says, I left him sick. आणि मी त्याला आजारी तसंच सोडलंय. आय एम गोइंग. What you want to think. तुम्हाला जे विचार करायचे ते करा, तुम्ही आणि तुमचा देव. See, Paul's honesty teaches us something beautiful about real faith. पॉलची प्रामाणिकता ना खऱ्या विश्वासाविषयी फार सुंदर धडा देते की जो है वो है भाई. आपको जो समझ के लेना आप समझो. Faith does not require us to lie about our reality. विश्वास काही आपल्याला आपल्या वास्तविकतेविषयी खोटं बोलायला लावत नाही की आपल्या आयुष्यात काही सर्टन गोष्टी झालेल्या आहेत पण आपला देवावर विश्वास आहे. तर तो विश्वास काय आपल्याला खोटं बोलायला लावणार नाहीये की झालेलं असतानाही म्हणायचं नाही काही नाही झालं, नाही काही नाही झालं. Acknowledging the mountainous problem does not mean you lack faith. डोंगरा एवढा मोठा प्रॉब्लेम मला झालाय हे कबूल करणं म्हणजे काही तुझ्यातला विश्वास कमी झालाय असं नाहीये. No. नाहीये. True biblical faith looks to the mountain and still says, I trust God. खरा बायबल मधला विश्वास डोंगरांकडे बघतो आणि तरीही म्हणतो माझा देवावर अजूनही विश्वास आहे. असं सगळं झालेलं तर आहे, मी त्रासात आहे, माझा परिवार त्रासात आहे, पण आमचा देवावर विश्वास आहे. See, Paul
Paul was secure enough in his relationship with God. पॉलचं देवाशी जे नातं होतं ना, त्या नात्यामध्ये पॉल अगदी सुरक्षित होता, काही टेन्शनच नाही. And that's why he could tell the truth without feeling the need to protect his apostolic calling. आणि म्हणून ना तो अगदी प्लेनली सत्य सांगून जायचा. बाकी मी अपॉस्टल आहे तर माझी अपॉस्टलशिप गिरी मी सांभाळून ठेवली पाहिजे, म्हणून मला जरा नसते उद्योग करू देत, असं काही करायची गरज नाही, ते देव सांभाळून घेईल. He did not hide himself with super spiritual language. त्याने काय अगदी सुपर आध्यात्मिक भाषा वापरून सगळं लपवलेलं नाहीये. जो था वो बोला और पॉल निकला. He did not try to hide his face or save his face by saying, I prayed and he's completely healed now, but only thing is he has to lie down on the bed for some days. नहीं, we got it sir, we got it. नहीं नहीं, मैंने उसके लिए बहुत प्रेयर किया, बहुत मैं फास्टिंग प्रेयर किया मैं तरफीम के लिए. अभी वो अच्छा है बट थोड़ा उसको थोड़ा रेस्ट लेना पड़ता. रेस्ट डॉक्टर लेना ने बोला है. डॉक्टर बोला की उसको 2-4 दिन आप रेस्ट. मेरा अनॉइंटिंग में कुछ प्रॉब्लेम नहीं है. तुम्हाला काय म्हणायचं ते कळलं आम्हाला सर, तुम्ही एवढं एक्सप्लेनेशन देऊ नका. See, he admitted the limitation. त्याने कबूल केलं की मी शेवटी माणूस आहे, मला मर्यादा आहे. अंक तूच शून्य मागे देशी मोल या प्रेषित पॉलला. He admitted that the miracle had not happened yet. त्याने कबूल केलं की अजून तरफीमच्या आयुष्यात चमत्कार झालेला नाहीये. See, that liberates you त्यातनं काय होतं, आपण मोकळे होतो, and puts the onus on God. आपल्या छातीवरचा भार जातो आणि प्रभूकडे सगळ्या गोष्टी जातात. It tells us आपल्याला त्यातनं असं सांगितलं it is जातं, perfectly acceptable to say I'm trusting God, but right now I don't know why it didn't happen. असं म्हणणं अगदी बरोबर आणि योग्य आणि स्वीकारण्याजोगं आहे की माझा देवावरती विश्वास आहे, पण माहित नाही सध्याला माझ्या जीवनात ते काम नाही झालेलं. I'm trusting God, पण माझा देवावर विश्वास आहे, but I'm still hurting. पण तरी मला वेदनात आहे. I'm praying for a breakthrough, मी प्रार्थना करतो मला नवीन सुरुवात मिळावी, but the bill is still unpaid. पण माझं बिल अजून नाही ना भरलं गेलं, अजून तेवढा पैसा माझ्याकडे आला नाहीये, Say पण माझा देवावरती विश्वास आहे. amen. असं म्हटलेलं See, चालतं. by stating the situation exactly as it was, परिस्थिती जशी होती तशी सादर करून Paul was placing everything squarely in the hands of God. पॉल सगळं देवाच्या हातात सोडून देत होता. He did not try to manipulate the story to make himself look like a superhero. अजिबात त्याने गोष्टीला मॅनिप्युलेट केलं नाही असं दाखवायला की मी सुपर हिरो आहे बर का. No. नाही. He was content for people to know that he did not possess a magical wand. त्याला ते ठीक होतं, त्याला हे लोकांना हे कळलं की पॉलकडे काही जादूची छडी नाहीये. That every हे sickness लोकांना will be healed. समजलं. पॉलला मान्य होतं की हो माझ्याकडे जादूची छडी नाहीच आहे, की माझ्याकडनं प्रत्येक आजार बरा होणार आहे असं नाहीच आहे, आणि हे लोकांना कळलं, हे पॉलला मान्य होतं. दो आय एम अ ग्रेट अपॉस्टल बट दॅट्स फाईन Say, बिकॉज आफ्टर ऑल आय एम अ मॅन. man of God. देवाचा मी माणूस आहे, मी देव नाहीये. Say, sometimes it may not happen according to our timetable. कधी कधी आपल्या वेळेनुरूप नाही होणार. Yes. नाही होणार. मला असं वाटलं होतं की या वेळेत होईल, नाही झालं. He trusted that God's grace was sufficient. त्याने विश्वास ठेवला की देवाची कृपा पुरेशी आहे. Even in a sick room of Miletus, अगदी मिलेत मधल्या त्या आजारी खोलीत सुद्धा देवाची कृपा पुरेशी आहे असा पॉलने विश्वास so ठेवला. the early church, म्हणून जे सुरुवातीचं चर्च होतं ना, when that letter was read, जेव्हा ते पत्र वाचलं गेलं they all felt comfortable. त्यांना सगळ्यांना अगदी कम्फर्टेबल वाटलं. म्हणजे ट्रॉफिमस एवढं काम करून सुद्धा बेडवर आहे, पण आपण थोडंच काम केलेलं आहे आणि आपण बेडवर आहे, चालतं. म्हणजे त्यांना असं कम्फर्टेबल वाटलं वाचल्यानंतर की ट्रफिम एवढं करूनही आजारी पडलाय, आपण तर थोडंच केलेलं आहे तरी आजारी आहे, म्हणजे ठीकच आहे. And I believe you will also be comforted. आणि माझा असा विश्वास आहे की तुम्हाला सुद्धा हे ऐकून थोडं कम्फर्ट आणि बरं वाटतच असेल की द ग्रेट ट्रफिम ऑफ ग्रेट पॉल के साथ ये सब कुछ हो गया है, तो And अपना so, तो क्या है. if Paul did not condemn himself, no man of God should condemn himself. तर पॉलने स्वतःला दंडाज्ञा दिली नाही, तर कुठल्याही देवाच्या सेवकाने स्वतःला अशी दंडाज्ञा दिली नाही की being a great man of God, how can this happen in my life and Why it didn't happen doesn't when I matter, prayed. it happens at time. किंवा का माझ्या जीवनात असं झालं नाही, होतं कधी कधी नाही झालं. Why it didn't happen or why it happened, I am such a great man of God, that's fine ma, God will sort it out. See, God is working through raw humanity, not through our perfections. देव कच्च्या
मानवी स्वभावात काम करतोय. आपण परफेक्ट नाहीये. देवाच्या हातात आपला कच्चा माल आहे. हे माझं शरीर, त्यातलं हे माझा जीव, त्यातला माझा आत्मा, माझं मन, माझं ना- डोकं, कच्चा माल आहे हा. Now, did Trophimus recover? आता त्रफीम बरा झाला का? The Bible is silent. बायबल शांतच आहे यावर. It does not say eventually what happened with this man. सर ते शेवटी त्रफीमचं काय झालं बायबल काही सांगतच नाही. Nothing is said. काहीच नाही. बरा झाला After his sickness, nothing is said. He came and testified that I am well now. की त्रफीम बरा झाला आणि बराहून परत आला आणि त्याने साक्ष दिली की आता मी बरा झालोय, असं पुढे काहीही लिहिलेलं नाही. Okay, we are forced to believe that he recovered. आणि ठीक आहे, आपण असा विश्वास ठेवू बळबळ की तो बराच झाला असेल. But Bible does not say. पण बायबल काही बोलत नाही. फक्त एवढंच बायबल सांगतं की त्रफीम आजारी होता. Maybe he died or what later. I कदाचित don't मेला know. का? माहित नाही मेला. I don't ऊपर जाके पूछेंगे ना सर. What about Epaphroditus? मग एपफ्रदीतचं काय? He too became desperately ill. तो सुद्धा खूपच आजारी पडला. He was another very faithful companion of Paul. पॉलचा अतिशय विश्वासू साथीदार होता हा एपफ्रदीत सुद्धा, आणि तोही एवढा आजारी And पडला ना. surely Paul must have prayed for Epaphroditus आणि also. नक्कीच एपफ्रदीतसाठी सुद्धा पॉलनी प्रार्थना तर केलेलीच असणार आहे. गोज विदाउट सेइंग, तो पॉल आहे. Say. But he still did not receive an instant microwave healing. हो, तरी त्याला लगेच मायक्रोवेव्ह काइंड ऑफ आरोग्य मिळालंच नाही. He did not just leap out of the bed and say, I am healed. तो काय असा बिछाण्यावरनं उडी मारून म्हटलाच नाही की मी बरा झालो. Paul touched him. पॉलने त्याला स्पर्श तर केला. Paul prayed for him. पॉलने त्यासाठी प्रार्थना पण केली. Instead, he still lay on the bed. उलट पक्षी हा अजूनही बिछाण्यावरच आहे. He was hovering between life and death. जीवन मृत्यू मध्ये खेळतोय. That's what he says in Philippians 2:27. फिलिप्पी 2:27 मध्ये लिहिलेलं आहे बघा. He almost died, तो Paul said. जवळजवळ मेला. पॉल म्हणतो 2:27 फिलिप्पीकरास पत्र, तो जवळजवळ आणि तो मरणाजवळ आलेला होता, इतका तो दुखणाईत होता. And he says, God had mercy on him. आणि म्हणे देवाने त्याच्यावर दया केली. हालेलुया. रबा What he said, काय God had mercy on him. देवाने एपफ्रदीतवर दया केली. He didn't say, no, when I prayed, the power went. पॉल अजिबात असं म्हणाला नाही की नाही नाही, जेव्हा मी प्रार्थना केली ना माझ्यातनं त्याच्यात सामर्थ्य गेलं आणि No, तो it बरा- didn't work. God had to have mercy on him. नाही, माझ्याकडच्या प्रार्थनेतनं काही झालंच नाही. देवाला त्याच्यावर दया करावी लागली. And not only on him, but on me also. आणि फक्त एपफ्रदीतवर नाही, देवाला माझ्यावर सुद्धा दया करावी लागली. There he says, lest I should have sorrow upon sorrow. आणि ती केवळ त्याच्यावरच नव्हे तर मला खेदावर खेद होऊ नये म्हणून देवाने माझ्यावर सुद्धा ती दया केली आहे. Why? का? Because if that fellow had died, the whole church would have blamed him. कारण एपफ्रदीत मेला असता, अख्ख्या चर्चने पॉलला सुई चढवला असता. क्या आपके साथ घूम घूम के ये बंदा ऐसा He कैसा हो said, गया? God had mercy on me also by saving him. पॉल म्हणतो देवाने माझ्यावर पण दया केली, एपफ्रदीतवर दया करून आणि त्याला बरं करून. Because people will say, he walked with you, Paul, in such heavy places. कारण लोक बोलणार, लोक आहेत, लोक बोलणारच. लोक म्हणणार अरे काय पॉल सर तुमच्या सोबत हा एपफ्रदीत कुठे कुठे जायचा, किती संकटांमधून तुमच्या सोबत तो राहिला. You know, Paul, Epaphroditus came all the way to give financial help to Paul. एपफ्रदीत ऑल द वे पॉलला आर्थिक सहाय्य करायला आला होता He gave him money. आणि पैसा दिला एपफ्रदीतनं पॉलला. But while coming through all the terrain, पण त्या सगळ्या प्रांतातनं येता येता suddenly he got sick. अचानक आजारी पडला एपफ्रदीत. बीमार हो गया बंदा And he was almost dying. आणि मरायलाच टेकला. And just imagine, Paul is having his money. आणि कल्पना करा आता पॉलकडे एपफ्रदीतचा पैसा आहे And if this fellow dies, आणि आता एपफ्रदीतचं मेला तर what will people say? आता लोक काय बोलतील. काय तुम्ही काय प्रेयर केलं नाही? तेव्हाची लोक पण अशीच होती बर का, वेगळी नव्हती. आता लोक काय म्हणतील, ऑफरिंग बिफरिंग लेके सर बैठ गए, एपफ्रदीत मर रहा है. And so if he had died, that would have broken my heart. आणि तो मेला असता तर माझं हृदय तुटलं असतं. That's why he says, म्हणून पॉल म्हटला God had mercy on him. देवाने त्याच्यावर तर दया केली, And not only on him, but on me also. पण माझ्यावर पण केली आहे त्याला जगवून. Otherwise, I would have been carrying that sorrow all my life. नाही तर माझ्या छातीवर ते दुःख आयुष्यभर राहिलं असतं की बंदा ऑफरिंग लेके मेरे पास आया, मेरे को ऑफरिंग दिया और मर गया. But why did the instant miracle not happen? पण मग तात्कालिक चमत्कार का नाही झाला एपफ्रदीतच्या जीवनात? It's not because the power of God had failed, देवाचं सामर्थ्य कुठेतरी अपयशी ठरलं म्हणून नाही. but sometimes God changes the method of the miracle. कधी कधी देवबाप काय करतो, चमत्काराची थोडी रीत बदलतो. From the supernatural event into a natural process governed by His sovereign grace. अलौकिक सत्तेतनं तो थोडा नैसर्गिक सत्तेत येऊन कृपेखाली काम करत होता. Are you getting me? कळतंय का मी काय Now- म्हणतोय? Now, आता Trophimus was sick for another reason. त्रफीम
आणि कुठल्या कारणाने आजारी होता. Epaphroditus became sick because he overworked and overused his own body. एपफ्रदीत आजारी होता कारण की त्याने शरीरावरती जास्त म्हणजे शारीरिक मेहनत खूप झाली त्याची, त्यात तो आजारी So पडला. he pushed beyond his physical limits म्हणजे शारीरिक शक्ती पलीकडे तो गेला, एक्झर्शन बहुत हो गया उसकी बॉडी to complete the work of Christ. ख्रिस्ताचं काम पूर्ण करायला त्याच्या शरीरावरती त्याने खूप ताण दिला, शारीरिक मेहनत खूप केली, तो बंदा बीमार हो गया. And that's why God allowed him to stay on the bed that he may rest his म्हणून body. देवाने एपफ्रदीतला बिछाण्यावर राहू दिलं की वो बेड पर तू रिलॅक्स कर, थोडा आराम कर, तेरे बॉडी को आराम दे. Sometimes कधी-कधी. we overwork our body. आपण आपल्या शरीरांचा फार मेहनत घेतो ना We शरीरांवर, overwork and our जास्त body. ओव्हरवर्क करतो शरीरांमधनं, एवढी मेहनत And then we fall sick. मग आजारी. And then you want bishop to pray and immediately you should be आणि मग तुम्ही healed. म्हणता बिशप पीटर को बुलाओ, मेरे पर हाथ रखे, तो मैं ऐसा इमिडिएटली बंदा भरा हो But you have गया. not learned the lesson. अरे पण तू धडा नाही शिकून घेते. Say, तू येत झोप, तू येत खा, तू येत उठ. Anointing will never excuse you from respecting the temple of your body. अभिषेक तुला कारण देव देणार नाहीये. हे शरीर तुझ्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे. शरीर त्याच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्याला तू रिस्पेक्ट द्यायला शिकलंच पाहिजे. Anointing always will never excuse you from respecting this body of Christ. अभिषेक तुला कारण लावू देणारच नाही या बाबतीमध्ये. तर अभिषेक हे तुझं मंदिर, जे पवित्र आत्म्याचं मंदिर, तुझं शरीर, त्याला तू आदर द्यायला शिक. Some people say, काही लोक म्हणतात God should know नाही, देवाला कळायला हवं ना, I'm working so much for him. मी किती देवाचं काम He will करतो, never allow me to fall देव sick. कधी मला आजारी पडू देणार नाही. कोण का- म्हटलं? नाही, कोण म्हटलं? कोण असं कोण बोलाय? Healing is an act of mercy. It is not your personal right. आरोग्य म्हणजे दयेचं कृत्य आहे, तुझा वैयक्तिक अधिकार नाहीये, हा तुझा वैयक्तिक हक्क नाहीये, ही दया आहे त्याची. Because today's men of God, they act as though healing is a legal contract that we can force God to sign. का अलीकडचे देवाचे सेवक असं वागतात ना की आरोग्य म्हणजे जणू काही देवात आणि त्यांच्यात झालेला कॉन्ट्रॅक्टच आहे, That I have commanded, it should happen. की मी आज्ञा केली, आरोग्य मिळालंच पाहिजे. कोण आम्ही? अरे आम्ही कोण? तो मोठा से- बसलाय वर. But see, Paul is correcting this kind of mindset. पॉल या मनोवृत्तीला बदलतोय आणि सुधरवतोय, And he is using that word mercy. आणि तो शब्द तिथे वापरतोय की दया. एपफ्रदीतवर त्यांनी दया केली, तो बरा झाला, आणि माझ्यावरही दया केली. God's mercy healed him. देवाच्या दयेने एपफ्रदीतला बरं केलं असं पॉल क्लिअरली लिहितो. He does not say, असं नाही म्हणत तो. my apostolic authority demanded his healing and he got the healing. प्रेषिताचा जो अधिकार मला देवाने दिलेला आहे, त्या अधिकाराने मी देवाला हक्काने मागितलं आणि एपफ्रदीत बरा झाला. बघा, He could have written a letter. पत्र लिहू शकला असता तो I prayed for him, he was healed. की मी त्यासाठी प्रार्थना केली, तो बरा झाला. But पण he's so honest तो एवढा प्रामाणिक आहे ना पॉल. that I prayed for him, but he was not healed, but God had mercy on him and healed him. पॉल इतका प्रामाणिक ना की त्याने लिहून टाकलं, मी एपफ्रदीतसाठी ऍक्च्युअली प्रार्थना केली होती, तरी तो बरा नाही झाला. शेवटी देवाने त्याच्यावर दया करून त्याला बरं केलं, आणि असं करून देवाने माझ्यावर सुद्धा दया केली. See how humble Paul was. किती नम्र होता पॉल. And today's men of God, today these false prophets, they want to command healing and then they say if it doesn't happen, that other person is wrong. आणि अलीकडचे देवाचे सेवक म्हणा किंवा असे जे नावाचे संदेश आहेत ते म्हणा, असं एकदम हक्काने मागून आरोग्य आरोग्य नाही मिळालं आरोग्य समोरच्याला, तर आणि परत त्यांनाच दोष देणार की इसके लाईफ में खामी है, मैं तो बराबर है बाबा. हो का? Every breath you take, हा जो श्वास, प्रत्येक श्वास तू घेतो ना, every heartbeat in your chest, हे तुझ्या हृदयातली प्रत्येक जी धड धड आहे ना, and every time your body fights off an infection, आणि ज्या दर वेळेला तुझं शरीर एखाद्या इन्फेक्शनला तोंड देतं ना, it's a testimony ती साक्ष आहे to the unmerited kindness of your God. तुझ्या देवाची, तुझी लायकी नसताना तुझ्यावर झालेली जी कृपा आहे. नालायक मी असताना सुद्धा माझ्यावर जी देवाची कृपा झाली. Your survival is a monument to the silent mercy of God. तुझं जगणं देवाची जी शांत दया तुझ्यावरती झालेली आहे, त्याचं एक चिन्ह आहे. That's why Lamentation 3:22 says, म्हणून विलाप गीत 3:22 मध्ये लिहिलंय, it is of the Lord's mercies that we are not consumed, Oh. because his compassion fail not, they are new every ही morning. देवाची दया आहे की आम्ही भस्म झालेलो नाहीये, त्याची दया रोज सकाळी नवीन आहे. The steadfast love of the
Lord never ceases, His mercies never come to an end. Don't- They are new every morning. Don't speak highly of me. माझ्या विषयीनं तुम्ही एवढं मोठ्या ह्याच्यात Don't बोलू speak नका. highly of my Paul. माझ्या पॉल विषयी तुम्ही एवढं असं मोठं बोलू नका. Speak highly of my माझ्या Jesus. येशूविषयी तुम्ही बोला. Speak highly about the mercy of God. मुझे इतना ऊंचा उठाने की गरज नहीं है, मेरे जीसस को उठाओ. Praise God. आमेन. माझी इज्जत थोडी कमी झाली तरी चालतंय. होतीच कुठे, देवाने दिली आहे. What lesson do we learn from all these three men? काय शिकायला मिळतं या तिन्ही माणसांकडून? Trophimus left sick in Miletus. त्रफीम मिलेतमध्ये आजारी पॉलने सोडला. Epaphroditus sick unto death in Rome. एपफ्रदीत रोम मध्ये मरणप्राय आजारी होता. Timothy struggling with frequent illnesses in Ephesus. आणि तिमोथी इफिस मध्ये सारखं पोटाच्या आजाराने त्रासात होता. This can happen. असं होऊ शकतं टीम मधल्या अपॉसलच्या टीम मधल्या 3 कामगारात असं होऊ शकतं. You can be fully in the will of God. तुम्ही असाल अगदी देवाच्या इच्छेत काम करत You can be fully supported by the prayer of an apostle like Paul. आणि अगदी प्रेषित पॉल सारख्या माणसाच्या प्रार्थनेचा तुम्हाला पाठिंबा असेल And still find yourself wrestling with the slow and painful physical trial. तरी सुद्धा तुमच्या लक्षात येत असेल की मला शारीरिक व्याधीचा त्रास आहे बरं का, आणि हे चॅलेंज आहे माझ्या समोर. And so Paul was secure enough in his calling, पॉल त्याच्या पाचारणामध्ये अगदी सुरक्षित होता. नो डाऊट की ही वॉज कॉल्ड. but he was letting the church also know पण तो चर्चला हे सांगत होता there is a struggle in your process. की तुमच्या प्रक्रियेत संघर्ष आहेत. See, there are emotions in the ministry. भावना असतात मिनिस्ट्रीत सुद्धा. Amen. आमेन. He हालेलुया. did not hide the near death experience of his friend. आणि त्याचे जे हे सगळे मित्र, या मित्रांचा जो अगदी मरणप्राय आजारांपायी झालेला अनुभव पॉलने लपवला नाही. पॉल म्हटलं आहे माझ्या टीम मध्ये पण असं झालेलं He आहे. didn't want to make his ministry look appear very flawless. पॉलची No. इच्छा नव्हती की माझी मिनिस्ट्री लोकांना दिसताना अगदी त्या मिनिस्ट्रीमध्ये काही चुका नाहीत, काही खामी No. नाही, काही त्रुटी नाही अशी दिसावी. नाही नाही. Paul also celebrated the slow mercy of recovery. देवाने हळूहळू जी दया देऊन आरोग्य दिलं तेही पॉलने साजरं केलं. Just as much as he celebrated instant miracles of जेवढं God. तात्कालिक चमत्कार पॉलने साजरे केले तसं हळूहळू दया देऊन देवानी जे आरोग्य दिलं तेही पॉलने तेवढंच साजरं केलं. Praise God. देवाला धन्यवाद. He did not make it to look fake. आणि त्याने ते असं खोटं दर्शवलं नाही. He didn't say, come on, Trophimus, say you are well. तो असं नाही म्हटला त्रफीमला, हे त्रफीम तू माझ्या टीम मध्ये बाबा असंच म्हणशील की मी बरा आहे. You know, sometimes we men of God, कधी कधी आम्ही देवाचे सेवक we pray over people आम्ही लोकांवर प्रार्थना करतो and we drag them from the bed. आणि त्यांना फरफटत बेडवरनं घेऊन Come on, येतो. I prayed, you are healed in मी Jesus' प्रार्थना name. केली येशूच्या नावात, तू बरा आहे. बघ बेटा बी As- वीक नाही तू बरा आहे. You are healed. Don't say you तू are बरा sick. आहे. तू बोलूच नको तू आजारी आहे, तू बरा आहे. Come on now. Come on, come As on, you come on. step into the ship, कमान कमान जसं तू जहाजात येणार you will be healed. तू बरा होणार. No fake हे असं- tamasha हा. show here. हे फेक प्रेझेंटेशन आणि खोटे ड्रामे करायची गरज नाही. जो है वो प्रभू है, राज उसका है. See, some of the people do that. पण काही लोक देवाचे सेवक You करतात. do it unless the Lord tells you to do. करा. Don't do. देव तुमच्याशी बोलला असेल तर करा, नसेल बोलला तर खबरदार असं काही केलं तर. See, what did Paul do? पॉलने काय केलं? Stay in your bed. ए बाबा तू झोपून राहा, Once you recover, you will get up. बरा झाला की उठशील. In this way, he challenged much of the religious pressure that still exists today. अशा रीतीनं पॉलने जे एक धार्मिक प्रेशर आणि दबाव आजही येतो ना त्याला आव्हान टाकलं. Paul respected the real limitations of the human body. पॉलने मानवी शरीराला काय काय मर्यादा पडतात त्याला आदर दिला की आता शरीराची एवढी मेहनत झाली, शारीरिक मेहनत तर आजारी पडणार. See, Paul was a tent maker. पॉल तंबू विणायचा He understood manual hard labor. आणि त्याला कळायचं की हातांनी केलेली मेहनत कशी असते. ही न्यू इट. He understood physical exhaustion. त्याला शारीरिक थकवा माहिती होता. He did not treat Trophimus like a spiritual machine. आणि त्याने त्रफीमला काही आध्यात्मिक मशीन सारखं वागवलेलं नाही. No. नाही He नाही. said, you relax. तो त्रफीमला म्हटला तू आराम कर. No shame, no guilt in it. त्याच्यामध्ये अजिबात काही लज्जा नाही का काही नाही No नाही. spiritual manipulation. काही here. आध्यात्मिक मॅनिप्युलेशन नाही की नाही नाही माझ्या टीमचा असेल आता लोकांना कसं प्रेझेंट करायचं, आपण तर असंच म्हणू की तो बरा आहे म्हणून काहीतरी होतं त्याला त्याच्या घरी Yes, I am काहीतरी- an apostle. मी प्रेषित आहे. But I cannot override God's sovereign time. पण देवाचं जे साम्राज्य करणारी देवाची जी वेळ आहे त्या वेळेवर माझं प्रभुत्व नाहीये. प्रभुत्व आहे, माझं प्रभुत्व नाही त्याच्यावर. Sometimes we break the protocol. कधी कधी आपण प्रोटोकॉल तोडतो. सगळ्या Amen. अनुक्रमणिका खराब करून टाकतो. कधी कधी जे पहिलं ते शेवटी आणि शेवटी ते पहिलं, सगळीच नासधूस. So these three, हे तिघ
तिमोथी, एपफ्रोदित आणि त्रफीम लिहून ठेवा. Paul is teaching us पॉल शिकवतो आपल्याला this can happen with असं you होऊ also. शकतं. द मोस्ट अनॉइंटेड अपॉस्टल पॉल त्याच्या अगदी जवळचे क्लोज सर्कल वाले आजारी पडू शकतात. Now, Epaphroditus did not become sick because of demonic attack, एपफ्रोदित काही सैतानी हल्ल्यामुळे आजारी पडला नव्हता, but पण he ignored the warnings of exhaustion. हो ना, त्याला ती वॉर्निंग येत होती की तुला शारीरिक थकवा आलेला आहे, थोडा आराम कर, एक्झर्शन झालंय, थोडा आराम कर, पण नाही ऐकलं. Because Paul says, because of the work of Christ he suffered. कारण पॉल म्हणतो की तो ख्रिस्ताच्या कामात एवढा रंगला की तो दमला आणि मग शेवटी आजारी पडला. See? And sometimes we eat anything at कधी any कधी time, आपण काही खातो, पण कुठल्याही वेळेला खातो, and so it affects our body. तर ते सुद्धा ताळतंत्र थोडं हवं ना, मग शरीरावरती त्याचे गैरपरिणाम होतात. हा, आपण लंचच्या वेळेला डिनर करतो आणि डिनरच्या वेळेला लंच करतो, ब्रेकफास्ट हेही नाही. ये कभी कैसे हो, शरीर कैसे चलेगा. You cannot burn your oil all in the first lap itself. आणि पहिल्या लॅप मध्येच तुम्ही तुमचं सगळं तेल संपवताय जाळून, मग पुढं कसं व्हायचं. See? You Huh? have to sit down, get the fresh oil, and then again run. असं नसतं, बसा ताजं तेल घ्या मग परत पळा. We should stop being a superhero सुपर हिरो बनायचं थांबा आता, बस झालं. and become a faithful steward of आणि God. एक विश्वासू देवाचा कारभारी बन. सुपर हिरो बसो घ्या. कसला आलाय सुपर हिरो. And Trophimus was not a Pharisee. आणि ट्रफिम काही परुषी नव्हता, He was resting on the move of God. तो देवाच्या चळवळीवरती अवलंबून होता. You know, none of the Pharisees were healed. परुषी, एकाही परुषाला आरोग्य मिळालं नाही, माहितीये ना. Maybe none of them were sick. आणि त्यातले एकही परुषी कधी आजारीच पडला नसेल, मे बी. मग आरोग्य मिळायची कुठं But काय. when you don't work for God, nothing really हा, happens. असंच असतं बेटा. ते तू देवासाठी काही करत नाही काम देवासाठी, तू कशाला आजारी पडशील. Amen. पण जे देवासाठी पुढे येतात त्यांना होतात समस्या. तो अभि समज लेने का. But what I liked of Trophimus is, पण मला त्रफीमचं काय आवडतं, he didn't blame Paul. त्याने पॉलला दोष नहीं दिला कि काय सर आप इतने तुमचे अपोस्टल, हाँ आप इतना बिशप पीटर रह के आपके साथ रह के हमारा ऐसा, अभी हम क्या करूं. See? हाँ, नहीं, हम करूं क्या he अभी. never blamed Paul. त्याने पॉलला दोष नहीं दिला. So never stop going to the man of God for prayer. तर प्रार्थनेसाठी देवाच्या सेवकाकडे जाणं बंद करू नका बरं का. No matter what happened the last time, आणि गेल्या वेळेला काही जरी झालेलं असलं तरी परत प्रार्थनेला यायचं. your assignment never changes. तुमची कामगिरी कधी बदलत नाही. And just because you are near me आणि तुम्ही केवळ माझ्या जवळ आहात doesn't mean also that you will never fall sick. याचा अर्थ असा आहे का की तुम्ही कधी आजारीच पडणार नाही. हा, मेरे क्लोज है मतलब तू बीमारी नहीं होगा, ऐसा कोण बोला. Say, I will still lay hands on the next person. मी त्या पुढच्या माणसावर तरी हात ठेवी. I will still cry for the next miracle. मी तरी पुढच्या चमत्कारासाठी प्रार्थना नाही, रडून प्रार्थना करीन. Amen. पण करता धरता तो आहे. So never curse God. देवाला शाप देऊ नका Lord, I'm working for you. की काय प्रभू मी तुझी कामं करतो And this is what I get. आणि असं मला मिळतं. Do not blame the man of God. देवाच्या सेवकालाही नावं ठेवू नका. Maybe you must have broken some rules of your own body तुम्ही तुमच्या शरीराचे काही नियम तोडले असतील, because you believe that anointing made you immunity to all kinds of sicknesses. कारण तुम्ही असा विश्वास ठेवला की माझ्यावर जो अभिषेक आहे त्यामुळे माझी सगळी रोग प्रतिकारक शक्ती वाढली, मला कधी काही आजार होणार नाही. You thought that if you sacrifice for God, you will always be in good health. तुम्हाला असं वाटलं मी देवासाठी त्याग केला तर माझी तब्येत नेहमीच चांगली राहणार. आता हे सगळं तुम्हाला वाटलेलं आहे, मग आम्ही काय करायचं. तुम्हाला वाटलं ना मी असं केल्याने माझं असं होणार, मी तसं केल्याने माझं तसं होणार. असूली पे कौन चढ़ रहे, प्रभु के सेवक. See? The anointing has not waned from Paul. अभिषेक पॉल वरून गेलेला नाहीये, Anointing is still there. अभिषेक आहे. Amen. आमेन. The power is still there. सामर्थ्य अजूनही पॉल मध्ये आहे. But at times, कधी कधी God has to show us that He is the sovereign God. देवाला आपल्याला दाखवावं लागतं की माझं साम्राज्य बरं का, अजूनही भ्रमात राहू नका, राज्य माझं आहे. Amen. And even with that kind of body, आणि अशाही पद्धतीच्या देहात Timothy worked for God. तिमोथीनं देवाची सेवा केली. Epaphroditus worked for God. एपफ्रोदितनं सुद्धा देवाची सेवा केली. Trophimus worked for God. त्रफीमनी सुद्धा देवाची सेवा केली. So don't come up with an excuse. I am a weak person. I am a sick person. तर कारण घेऊन पण येऊ नका की नाही मी अशक्त आहे ना, नाही मी सारखा आजारी पडतो त्यामुळे मला ही जबाबदारी घेता येणार नाही, असली कारण लावायची नाही. तर
Even in your sickness, serve God. अगदी तुमच्या आजारात सुद्धा देवाची सेवा करा Even की in your weakness, serve God. अशक्तपणात पण देवाची सेवा करा. Maybe your healing is in the process. कदाचित तुमचं आरोग्य प्रक्रियेत असेल, आता येईल, आता मिळेल. Some of the healing is instantaneous. काही आरोग्य लगेच मिळतात, काही Some will नंतर take some time. काही आरोग्य मिळायला वेळ लागतो. I can remember Devdan's daughter. मला आठवतं देवदानची there. मुलगी एक जॉयसी, ही जॉयसी. I mean, she was almost gone case. जॉयसी तुम्ही असं म्हणू शकता की शी इज गॉन, गेल्यातच जमा होती ती. And I told her, you come every Saturday. असं काहीतरी तिला तेव्हा झालं होतं, शारीरिक व्याधी. आणि मी फक्त तिला असं म्हटलो की बेटा तू दर शनिवारी इकडे ये माझ्याकडे. She didn't just come one Saturday. ती एका शनिवारी आली आणि मग बंद झाली असं नाही No, केलं. every Saturday दर she was here. शनिवारी नित्य नियमाने त्या काळी जॉयसी इथं यायची, पुढे उभी And राहायची I used to pray for her. आणि मी तिच्या डोक्यावर हात And ठेवायचे. today she is healthy. hale आज and तुम्ही healthy. जॉयसीला बघा, तुम्ही म्हणाल ये लड़की को बीमारी हुआ था. हाँ इसी लड़की को हुआ था, उसका ही बोल रहे हम लोग. And God has blessed her mightily. आणि देवाने महान आशीर्वाद दिला त्या पोरीला. जिथे हात लावेल तिथं सोनं होतंय. Say, process. प्रक्रिया है, उसमें से वो बच्चा जो सीख गया ना, वो जिंदगी भर भूलेगा नहीं कि जीसस मेरा है. Just because I prayed for you once, it didn't happen, does not mean now you have to undervalue me and my calling. एकदा मी and my तुमच्या anointing. डोक्यावर एकदा मी तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यात तुम्ही बरे झाला नाहीत, त्याच्यावरती तुम्ही माझ्यावरचं पाचारण आणि माझा देव याला कमी लेखू नका बर का. My calling is still there. माझं पाचारण अजूनही आहे. If you are not, that the next person will be healed. तू नाही तर पुढचा बरा होईल. Third person will be तो healed. नाही अजून And पुढचा by the बरा होईल. time I'm praying for the fourth person to be healed, you shall be healed. आणि चौथ्या माणसाला मी आरोग्याची प्रार्थना करीपर्यंत तू बरा होशील. हालेलुया, देवाला धन्यवाद. आमेन. हालेलुया. Are you a Trophimus now? आता त्याला तुम्ही त्रफीम आहात का? Or are you Epaphroditus? का एपफ्रदीत आहात का? Or are you a Timothy? का तिमोथी आहात? God will heal you. देव तुम्हाला आरोग्य देईल. Maybe you will lie on the bed for some days. कदाचित काही दिवस तुम्ही बिछाण्यावर पडाल. Maybe sometimes some of the practical remedies that we give you at times you need to apply. कधी कधी काही व्यावहारिक उपाय जे सांगितले जातात तुम्हाला, ते सुद्धा करून पहा घरगुती. Because it's going to help you. त्यातनं तुम्हाला मदत होईल. Amen. आमेन. And today I'm going to pray आज तर मी प्रार्थना करणार आहे. for all the sick bodies. सगळ्या आजारी शरीरांसाठी मी प्रार्थना करणार आहे. Amen. आमेन. It may things may happen immediately. काही लगेच घडेल आरोग्य, Some will take process. काहीला थोडस वेळ लागेल, ती प्रक्रिया पण असेल, But it will happen. पण होणार हे जरूर आहे. Amen. आमेन. Thank you, Jesus. देवाला Let us धन्यवाद. first worship the Lord. प्रभूची आराधना पहिलं करूया. चला. आमेन. Have thine own way, Lord. Have thine Yes. own way. Thou art the potter. Amen. I am the clay. Melt me and mold me After thy will. हालेलुया. आमेन. after thy will. Lord, I thank you. While I am waiting, Yielded and still. Oh, hallelujah. yielded and still. Amen. Oh, thank you. Thank you, Jesus. Thank you. Have thine own way, Lord. Have thine own way. You are the potter, Lord. You are the potter. We are the clay. Oh, hallelujah, Jesus. We worship you. Melt us and mold us. Thank you, Father. We praise you. We give you glory. After thy will, while we are waiting, Yielded and still. yielded and still. Blessed be the name of the Lord. He is worthy to be praised and adored. So we lift our holy hands in one accord, singing, blessed be the name. Blessed be the name. Blessed be the name. Worship Blessed be the name of the Lord. Blessed be the name of the Lord. Sing it again. Hallelujah. Blessed be the Lift up your name of the Oh, church, Lord.
you, Jesus. O King of Kings, Lord of Lords, we worship you. The anointing is in this place. अभिषेक या जागेत आहे बेटा. Jesus wants to touch some of you येशूंना तुमच्यातल्या काही लोकांना स्पर्श and करायचा He आहे. wants to heal you. आणि तुम्हाला आरोग्य द्यायचं आहे. He wants to heal your broken bodies. तुमच्या तुटलेल्या देहांना आरोग्य द्यायचं So आहे. you just come up and line up here असं केवळ पुढे या and we इथे. are going to pray. मी प्रार्थना करेन. We will all pray सर्वजण मिळून प्रार्थना that करू God may touch your broken की bodies देवाने तुमच्या तुटलेल्या देहांना स्पर्श करावा. and heal your broken bodies. तुमच्या तुटलेल्या देहांना आरोग्य द्यावं. That He will restore you. की देवाने तुम्हाला पुनर्वसित करावं. He will remove that pain in your देवाने body. त्या वेदना तुमच्या शरीरातनं काढून टाकाव्यात. Yeah, only sick people. फक्त आजारी लोक पुढे पाहिजेत. Because today's message is for the sick people. आजचा उपदेशच आजारी लोकांसाठी आहे. हालेलुया. Thank you, Jesus. We He's worship going to you, Lord. move among the people now. लोकांमध्ये प्रभू आज फिरणार And आहे He will touch your bodies. आणि तुमच्या देहांना He स्पर्श will heal करणार your आहे. bodies. तुमच्या देहांना आरोग्य देणार आहे. He will deliver you. तुम्हाला सुटका देणार आहे. Do you believe? विश्वास आहे का तुमचा? Do you believe? तुमचा विश्वास आहे का? Some of the healings will be right away. काही आरोग्य लगेच घडणार, Some will take a process. काही आरोग्य व्हायला वेळ लागणार, But He will do it. पण देव करणार हे नक्की आहे. Don't give up. हार मानू नका. Just trust in His mercy. केवळ त्याच्या दयेवर विश्वास ठेवा. Because Paul says, कारण पौल म्हणतो God had mercy on Epaphroditus. देवाने एपफ्रदीतवर दया केली. He was near death. तो मरायला टेकला होता, But पण God had mercy on him. देवाने त्याच्यावर दया केली. Maybe after my prayer, कदाचित माझ्या प्रार्थनेनंतर God will have mercy on you. देव तुमच्यावर दया करेल And He will save you. He will heal you. आणि तुम्हाला वाचवेल, तारेल, आरोग्य देईल. Are you ready? तयार आहात? Shall we pray? प्रार्थना करायची का? Loving Heavenly Father, माझ्या प्रेमळ स्वर्गीय बापा, today I gave them 3 आज examples मी त्यांना 3 उदाहरणं दिलेली of आहेत. 3 men of God आज मी त्यांना 3 देवाच्या सेवकांविषयी बोललो who आहे, suffered in their body ज्यांना शारीरिक आजार झाले and who are on आणि bed. आणि जे मरणशय्येपर्यंत गेले. Paul surely prayed for him. पौलने नक्की त्यांच्यासाठी प्रार्थना And केली something really happened. आणि खरोखर काहीतरी झालं. Master, प्रभू, today I'm expecting something to happen. आज मी पण अपेक्षा ठेवतोय की काहीतरी यांच्या जीवनात होणार. Today I'm expecting Philippians 2:27 to happen to आज my मी people. फिलिप्पी 2:27 माझ्या लोकांच्या जीवनात खरं होताना अपेक्षा ठेवणार. As you showed mercy to Epaphroditus, जसं तू एपफ्रदीतवर दया केली, show mercy to my sick people माझ्या आजारी लोकांवर दया कर and heal them. आणि त्यांना आरोग्य दे. Every sickness, प्रत्येक आजार every disease, आणि रोगराई, every pain, प्रत्येक वेदना I command मी you in आज्ञा Jesus' name. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावामध्ये सोड. Leave in Jesus' name. येशूच्या नावामध्ये Let सोड. that sickness go in तो Jesus' आजार name. येशूच्या नावात जाऊ दे. Let that pain go in त्या Jesus' name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. Leave in Jesus' name. सोड येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या Be नावात. free. मोकळे व्हा. Be free. मोकळे व्हा. Be free. येशूच्या In the नावात. name of Jesus, be मोकळे free. व्हा. येशूच्या In the नावात name of मोकळे. Jesus, free. येशूच्या नावात In the मोकळे. name of Jesus, be येशूच्या free. नावात मोकळे व्हा. In the name of Jesus, be free. येशूच्या नावात मोकळे व्हा. Thank you, Jesus. रबा शंदमख. Every sickness go in Jesus' name. प्रत्येक आजार येशूच्या नावात जाऊ दे. Every fever go in Jesus' name. प्रत्येक ताप येशूच्या नावात जाऊ दे. Every pain vanish in सगळ्या Jesus' name. वेदना येशूच्या नावात जाऊ दे. In the name of Jesus. येशूच्या In the नावामध्ये. name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Jesus is touching you. येशू तुम्हाला स्पर्श He is करतात. touching your body. येशू तुमच्या शरीराला स्पर्श He is करतात. touching your soul. येशू तुमच्या जीवाला स्पर्श He is करतात. healing you right येशू now. तुम्हाला आता फरक करताय. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Be healed in Jesus' name. येशूच्या नावात बरे व्हा. Every work of the devil, सगळं सैतानी काम I command you in the मी name of आज्ञा Jesus. करतो येशूच्या नावात. Leave. सोड. Leave you devil in the name सोड of Jesus. सैताना या लोकांना. Bring her here. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Leave in the name of Jesus. सोड येशूच्या नावात. Lord Jesus, touch them. प्रभू येशू त्यांना स्पर्श कर. Touch them. त्यांना स्पर्श कर. Touch her. त्यांना स्पर्श कर प्रभू. आरोग्य दे. Thank you, Jesus. धन्यवाद. Every devil, every sickness, leave in the name of Jesus. येशूच्या In the नावात. name of Jesus. येशूच्या Be नावात. free. हिरा बाबा In बाबा. Jesus' name. धन्यवाद येशू. Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. Your pain is going. तुमच्या वेदना जात Your आहेत. sickness is going. तुमचे आधार जात आहेत. In Jesus' name. येशूच्या In नावात. Jesus' name. येशूच्या नावात. In Jesus' name. राबा खराबा शे. In the name of Jesus, be free. Be free. Be free in Jesus' name. Bring that child. Bring that child. Bring that child. In the name of Jesus, touch the child.
In the name of Jesus. that Thank you, healeth Jesus Christ of thee. Nazareth. Lord, Lord, प्रभु touch all of them. सर्वांना स्पर्श Heal कर. all of them. सर्वांना आरोग्य दे. Deliver all of them. सर्वांना सुटका दे. Bring that lady also here. I send my In the name of word Jesus, that lady. and heal In the name your of Jesus Christ of disease. Nazareth. In the name of Jesus. I'm the Lord. In the name of Jesus. Your In the name of Jesus. Touch her life. You And are answer her, oh Master God. In the name of Jesus Christ of that Nazareth. healeth me. Touch them, Lord. Heal. In the name of Jesus. In the name of Jesus. In the name of Jesus Christ of Nazareth. In the name of Jesus Christ of Nazareth. You Touch said the your child. word Thank you, Jesus Christ. and Thank you, healed Jesus. my disease. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Thank you, You are the Jesus. Lord, Thank you, Jesus. my healer. Be free in the name of Jesus. I am the Lord, Be free in the name of Jesus Christ of Nazareth. that healeth Thank you, Jesus. Thank you, Jesus. Touch all of them. सर्वांना Touch all of स्पर्श them. कर प्रभु Touch all सर्वांना of them. स्पर्श Touch कर all of them. सर्वांना In the name of स्पर्श Jesus, be कर free. येशूंच्या नावात In the मोकळे name व्हा. of Jesus, be free. येशूंच्या In the नावात name of मोकळे व्हा. Jesus, be free. येशूंच्या Thank नावात you, Jesus मोकळे व्हा. Christ of Nazareth. रा बाबा Thank you, Lord. Thank you, your Master. disease. रा बाबा बा खरा. Wherever people are standing, Lord, जिथे कुठे लोक उभे आहेत दे बापा you have mercy on them. तू या लोकांवर दया कर. According to Philippians 2:27. फिलिप्पी 2:27 मध्ये लिहिल्यानुरूप I know Paul must have prayed for Epaphroditus. मला माहिती आहे एपफ्रोदितसाठी पॉलने प्रार्थना केलेलीच असणार आहे. But finally, शेवटी your mercy did the healing. तुझ्या दयेने आरोग्य केलं. Do it this morning. आज सकाळी कर. Let your mercy fall upon my people तुझी दया माझ्या लोकांवर पडू दे and heal them आणि त्यांना आरोग्य दे. in the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. In the name of Jesus. येशूच्या नावामध्ये. Amen and amen and amen. आमेन आमेन. Thank you, Lord. Thank you, आमेन. Lord. हालेलुया. Say thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. म्हणा धन्यवाद येशू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Praise God. Be- देवाला धन्यवाद. बसा आपल्या जागेवर सर्वांनी जाऊन बसा.